जळगाव उत्तर भारतीय छठपूजा उत्सव समितीतर्फे मेहरून तलाव येथील गणेश घाटावर छठपूजेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मावळत्या सूर्याला अर्घ्य देण्यात आले असून सर्वांना उत्तम आरोग्य व विश्वशांतीसाठी तसेच शेतकऱ्यांवरील संकट दूर कर असं साकडं सूर्यदेवाला घालण्यात आलं। यावेळी हजारो भाविकांनी मेहरून तलाव येथील गणेश घाटावर मावळत्या सूर्याला अर्घ्य देण्यासाठी मोठी गर्दी केली होती। उत्तर भारतीय छठपूजा उत्सव समितीतर्फे दरवर्षी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत असत। पारंपरिक वेशभूषा परिधान करत छठी माता की जय हो चा जयघोष करत असंख्य भाविकांनी यावेळी छठपूजा गणेश घाटावर केली आहे। या संदर्भात आमचे प्रतिनिधी यांनी उत्तर भारतीय छठपूजा उत्सव समितीचे अध्यक्ष लल्लन यादव यांच्याशी खास बातचीत केली आहे। इधर अपना मेन फोकस। अरे जेंट्स भी करता निपटणार आहे। सुंदर सा छठ पूजा की ढेर सारी शुभकामनाएं। हर साल के भांति इस साल भी बड़ी धूमधाम से इस आयोजन को बहुत ही सुंदर भव्य तरीके से मनाया जा रहा है। और इस छठ पूजा में आए हुए आप सभी सम्मानित भक्तों को मैं अर्चना भारद्वाज इस मंच से स्वागत अभिनंदन करता हूँ आप सभी का। छठी मैया की जय, देवादिदेव सूर्य नारायण भगवान की जय। जैसे कि हमारे सम्मानीय अध्यक्ष जी ने छठ पूजा के बारे में बताया वो सही है। ये छठ पूजा किसी समाज, किसी जात या किसी भेदभाव का नहीं है, पूरे मानव जाति का है। और ये छठ पूजा एक आस्था, विश्वास और इसके साथ में स्वच्छता की पूजा है। आपने देखा भी अभी बारिश को गए 2 महीने हुए, नदी, तालाब, कुआं, बावड़ी में सब गंदगी फैली थी। एक हफ्ता पहले यदि आप इसी तालाब पे आए होते, इसी जगह आप खड़े होते तो 2 मिनट से ज़्यादा पे नहीं रुक सकते थे, इतनी यहाँ पर गंदगी थी। लेकिन छठ पूजा, छठी मैया का पूजन होने से पहले आज आप देखिए 2-2, 4-4 घंटे नहीं, पूरा रात्रि यहाँ जागरण हो रहा, भजन हो रहा है, इतनी यहाँ पर स्वच्छता हो गई। साफ सफाई किया, जल पर नहीं निकाला। यहाँ पर हमारे सभी पदाधिकारी, कार्यकर्ताओं ने इतना स्वच्छता करके और यहाँ पर छठ पूजा का आयोजन किया है। जैसे हमारे अध्यक्ष जी ने बताया, वो सूर्य नारायण भगवान देवादिदेव सभी के शरीर में सूर्य नारायण जब उगते हैं हम उनके उगने से उड़ जाते हैं, जैसे अस्त होते हैं वैसे हम अस्त जाते हैं। उसी में देवादिदेव सूर्य नारायण भगवान यहाँ पूजन करने के लिए आए हैं। छठी मैया की जय। पंडित लवकुश प्रसाद दुबे। छठ पूजाची सर्व देशवासियांना आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो आणि या छठ पूजेनिमित्त सूर्यनारायणाला, षष्ठी माताला प्रार्थना करतो की जे आहे अतिवृष्टीमुळे जे संकटात सापडलेले शेतकरी राजा आहेत त्यांचा संकट सूर्यनारायणाने दूर करावा। तसंच जे आजारी आहे किंवा ज्यांना पुत्र नाही आहे आणि बरेचसे अडचणीत आहे त्यांना धनधान्य, आरोग्य, सौभाग्य, यश, कीर्ती सूर्यनारायण साठी माई देवो। आणि
शांतता नांदो, विश्व कल्याण हो, तसंच महाराष्ट्रापासून पूर्ण भारतात सुख शांती आणि कीर्ती स्थापन हो, ही आम्ही प्रार्थना करतो. आज अनेक भाविक आले या ठिकाणी छठपूजेसाठी, काय सांगतात? अनेक भाविक छठपूजेसाठी हे सर्व भाविक जे आहे छठपूजेत एकत्र येऊन पूर्ण समाज बांधव जे आहे उत्तर भारतीय तसेच इथले स्थानिक लोकांनीही बरेचसे नवस मागितलेले होते आणि सूर्यनारायणाच्या षष्ठी मातेच्या कृपाने त्यांचे नवस पूर्ण झाले. बरेचसे लोक असेही आले ज्यांनी इथे आमच्यासोबत बसून षष्ठी माताला सूर्यनारायणाची पूजा केली आणि त्यांना मुलं बाळणं होते, मुलं बाळं मागितले आणि त्यांना भेटलं. त्यांनीही इथे येऊन त्यांचं नवस फेडलं आमच्या मार्गदर्शनात आमच्याकडून माहिती घेऊन. तर आम्ही हेच सांगू की सूर्यनारायण षष्ठी माता हे जे आहे सृष्टीचे आदिदेव आहे. सूर्य जे आहे प्रत्यक्ष सनातन संस्कृतीमध्ये प्रत्यक्ष देव आहे आणि हे प्रत्येक सनातन संस्कृतीमध्ये प्रत्येक ग्रंथामध्ये सूर्यपूजेचा उल्लेख आहे. आणि आपण जे आहे कोणत्याही तीर्थावर जातो, पंढरपूरला जा किंवा काशीला, हरिद्वारला, पहिले गंगेत स्नान करून देवाचं अर्घ देऊन आणि आपण पूजा करतो. भविष्योत्तर पुराणमध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे अर्जुनला की अर्जुन जो नित्य सूर्यदेवाला अर्घ देऊन पूजन करतो आणि बाकीचे दिनचर्या सुरुवात करतो तो कधी दरिद्र होत नाही, त्याच्यात घरात धनधान्याची कमी होत नाही. भगवान श्रीरामांनी आदित्य हृदय स्तोत्राने सूर्याची आराधना करून रावणवर विजय प्राप्त केलेली आहे. तो विजयाचे दाताही सूर्य आहेत. भगवान श्रीकृष्णाचे पुत्र साम ज्यांना कुष्ठरोग झालेला होता त्यांचं कुष्ठरोगी सूर्य आराधनेने दूर झालेलं आहे. ते असे असंख्य उदाहरण आहेत. बाकीचं काही आमचे पंडितजी सांगून